तर गेल्या अनेक महिन्यांपासून बीड हा जिल्हा सर्वात जास्त चर्चेत येणारा जिल्हा आहे। कारण गेल्या अनेक महिन्यांपासून बीडमध्ये सतत घडणाऱ्या घडामोडी याने कुठेतरी बीडच्या जिल्ह्याच्या अस्मितेला ही धक्का लागलाय। याची सुरुवात झाली आहे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेपासून। यानंतर धनंजय मुंडेंवर होणारे आरोप प्रत्यारोप, त्यात सुरेश धस यांनी अनेक कलाकारांचा या प्रकरणात केलेला उल्लेख आणि त्याने उठणारं वादळ, या घटनेनं बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवली आहे। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ताताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो। त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते। अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली। दादा खूप धन्यवाद। असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं। छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं। धन्यवाद। त्यात या घटनेबाबत रोज होणाऱ्या नवनवीन खुलास्यांनी तर बीडकरांची झोप उडवली आहे। वाल्मिक कराड विरोधात केलेले आरोप, त्याला होणारी अटक, त्यावर मोकोका लावण्यापासून ते आज वाल्मिक कराडशी संबंधित आणखीन एक नवीन अपडेट समोर आली आहे। तर मस्साजोग तालुक्यातील शिवारात उभारण्यात आलेल्या आवादा या कंपनीच्या अधिकाऱ्यांना 2 कोटींची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आणि मोकोकातील आरोपी वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे। आता ही सुनावणी गुरुवारी केज न्यायालयात होणार आहे। 16 जानेवारी रोजी सरकारी वकील ॲडव्होकेट जितेंद्र शिंदे यांचे म्हणणे मांडणारं से केज न्यायालयाने दाखल केलं करताच या प्रकरणाची सुनावणी शनिवारी 18 जानेवारीला होईल असं न्यायालयाने सांगितलं। दरम्यान शनिवारी आरोपीचे वकील ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी डोळ्याच्या आजारामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला। त्यामुळे सोमवारी म्हणजे 20 जानेवारीला ही सुनावणी ठेवली होती। पण सोमवारी दुपारी 3 वाजता सुनावणी सुरू होताच वाल्मिक कराड याचे वकील ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आणि न्यायालयाने त्याला नकार देताच सरकारी वकिलांनी दिलेल्या सेची प्रत आम्हाला मिळालेली नाही, ती मिळावी असा अर्ज केला। सरकारी वकील ॲडव्होकेट शिंदे यांनी त्यांना सेची प्रत दिली। त्यानंतर ही सुनावणी आता गुरुवारी म्हणजेच सकाळी 11 वाजता होईल असं न्यायाधीश SV पावसकर यांनी जाहीर केलं। त्यामुळे आता ही सुनावणी गुरुवारी केज न्यायालयात होणार आहे। उद्या पोलीस कोठडी संपणार। मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराड याला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। त्यामुळे आता त्याला बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यात आणखी कोठडी मिळते की कारागृहात रवानगी होते याकडे सर्वांचंच लक्ष लागले। या सर्व घटना घडत असताना आता आणखी एक घटना समोर येते। त्यातील एक ताजं प्रकरण म्हणजे बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द केले। यात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत। या आदेशाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी, अंबाजोगाई, अडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचे सदस्यत्व रद्द केले। तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या कालावधीत सादर करणं हे आवश्यक आहे। मात्र 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले। परिणामी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा आणि माजलगाव, केज आणि त्यासोबत धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यत्व रद्द केलं। आणि आता
त्याचसोबत बीडमध्ये आणखी एक मोठी खळबळजनक घटना समोर येते आणि ती म्हणजे HIV अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा हा धक्कादायक प्रकार बीडमधील आष्टी तालुक्यातील एका गावात समोर आलाय. ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय. पीडित कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी या विभागाची तक्रार सुद्धा केली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा HIV मुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आणि त्यामुळे समाजात बदनामी झाल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर गावातील लोकांनी आपल्या कुटुंबियांना वाळीत टाकल्याचं देखील म्हटलं जात आहे. गावातील लोकांनी व्यवहार थांबवल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जातोय. या आरोपांमुळे घरातील महिलांनी 2 वेळा जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. एकापाठोपाठ एक अशा खळबळजनक घटनांमुळे आता बीडच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आमदार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंसारखे असणाऱ्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या काळीमा फासणाऱ्या घटना ही खरंच एक चिंतेची बाब आहे. मंत्री असतानाही धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे हे देखील या सर्व वादाच्या आणि आरोपांच्या घेरात अडकले. रेणुकाईचं दर्शन घेते आणि सगळ्यांना सुखरूप दे अशी प्रार्थना करते. चौथे 4ही लोकशाहीचे स्तंभ अत्यंत चांगले परफॉर्म करावे अशी प्रार्थना करते. मात्र रोज नवनवीन कारणांमुळे वादाच्या घेऱ्यात येणाऱ्या बीडच्या अस्मितेवर अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. कारण गेले काही महिने महाराष्ट्रातल्या बीडमध्ये घडत असलेल्या घटनांची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात होते. ज्या रोखण्यासाठी प्रशासन आता नेमकं काय ठोस पाऊल उचलणार आहे याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय. तर या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.